आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबरजी डोंगरे, विचारपीठावर उपस्थित असणारे एकनाथजी पाटील, बिरसा क्रांती दलाचे संस्थापक आणि माझे सहकारी दशरथजी मडावी, बाळासाहेब जाधव, माझे सहकारी आणि या अभियानाचे संयोजक सुरेशजी झुरमुरे, विजय डहाट, हरिभाऊ पाथोडे, प्रशांत सपाटे, छाया सावरकर, सुनील वंजारी, राजू वानखेडे, सुधीर मांडे, केशव डेंगे, राजू नाईक, नरेंद्र राऊत, चंद्रशेखरजी चिखले, प्राध्यापक संजय ठवले, रामदासजी मरकाम, अरुणजी उईके, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानांतर्गत आपण एका सभेकरता या ठिकाणी जमलो आहोत. अलीकडच्या 1 वर्षाच्या आधी नागपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचे एक महाराज आले होते. त्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आव्हान दिलेलं होतं आणि त्या निमित्तानं जे काही फोन मला येत होते त्यापैकी एक फोन महंतांचा फोन आला होता. हे हरिद्वारचे महंत होते. त्यांनी मला प्रश्न विचारला, मानव साहब, आपका जो काम है अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति का, उस काम में हम शरीक होना चाहते हैं, लेकिन हमारे मन में कुछ सवाल है. पहला सवाल है कि आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है. मैं म्हणालो, जी नहीं, मुझ में बिल्कुल अंधविश्वास नहीं है. आपने ये संविधान पढ़ा है? जी हाँ, पढ़ा है. आपने ये संविधान की जो प्रीएम्बल है, प्रस्तावना है, उसको पढ़ा है? जी हाँ, पढ़ा है. इस प्रीएम्बल में कहा है हम भारतीय लोगों ने, वी द इंडियन पीपल, यानी इसका मतलब ऐसा होता है कि ये जो संविधान है वो हम भारतीय लोगों ने लिखा है, हम भारतीय लोगों ने अपने आप को समर्पित किया है. इस बात पर आपका विश्वास है? जी हाँ, बिल्कुल सही बात है. मानव साहब, जब ये प्रस्तावना लिखी गई तब आप वहां हाजिर थे? मैं कैसे रह सकता हूं. ये जो प्रस्तावना है, जो प्रीएम्बल है, जी आता आपल्या सगळ्यांना भेट म्हणून दिली. ये प्रीएम्बल पंडित जवाहरलाल नेहरू जी ने 22 जनवरी 1947 को संविधान सभा के सामने रखी. उन्होंने वो लिखी थी. संविधान सभा ने उसको मान्यता दी. तब मैं पैदा ही नहीं हुआ था. मैं तो 51 साल में पैदा हुआ हूं. फिर मानव साहब, जब वहां हाजिर नहीं थे आप, फिर भी आप मानते हो कि यह संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है, हम भारतीय लोगों ने अपने आप को समर्पित किया है. ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है. काय मस्त प्रश्न टाकला होता. मी त्यांना उत्तर देताना म्हणालो कि आपकी बात बिल्कुल सही है, क्योंकि ये जो संविधान है ये आपके लिए नहीं. ये संविधान हम जैसे मामूली लोगों के लिए, मामूली लोगों ने लिखकर अपने आप को समर्पित किया. आप जैसे जो खास लोग हैं, जो डायरेक्टली ब्रह्मा जी के मुख से पैदा होते हैं, पृथ्वी पर अवतरित होते हैं, जिनका संविधान मनुस्मृति है, गए 2000 सालों से इस देश पर वो राज करता आया है, उस संविधान को, मनुस्मृति को गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है. इसलिए मैं आपकी बात को समझ पा रहा हूं. मी हे मित्रांनो का बोललोय? खरं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये जातपात मानत नाही.
माझ्या वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली आडनावं ही जाती प्रदर्शक असतात, तेव्हा आम्ही काही मित्रांनी आपली आडनावं टाकली. मी मानव नाव धारण केलं आणि तेव्हापासून माणूस म्हणून जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी जात मानत नाही आणि तरीही पुढची वाक्य तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. मी आज अतिशय अभिमानानं म्हणू शकतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, कारण हे बोलण्याचा अधिकार मला माझ्या या संविधानानं दिलेला आहे. मी माणूस आहे याचं अस्तित्व या संविधानाने मान्य केलेलं आहे. जर मला परंपरेनुसार बोलावं लागलं असतं, या देशामध्ये अनेक हिंदू राजे होऊन गेले तरी मनुस्मृतीचं राज्य तुमच्या माझ्या जीवनावर होतं. या देशामध्ये 700 ते 800 वर्ष मुस्लिम राजे राहिलेत आणि तरी तुमच्या माझ्या धार्मिक आणि सामाजिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य राहिलं. या देशामध्ये 150 वर्ष इंग्रज राहिलेत, ते पुरोगामी होते, अख्ख्या जगावर राज्य करत होते आणि तरी या देशामधल्या हिंदूंवर, या देशामधल्या 80% जनतेवर मनुस्मृतीचं राज्य कायम राहील. या परंपरेनुसार जर मला बोलावं लागलं असतं, या पद्धतीचं संविधान निर्माण झालं नसतं, तर मला म्हणावं लागलं असतं श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. कारण माझे आई वडील शेतकरी आहेत, म्हणजे मग मी शूद्र झालो. ही या देशाची परंपरा राहिलेली आहे. तुम्ही म्हणाल नाही हो, असं नाहीये, काही लोक ग्रेट असतात, काही लोक 96 कोळी असतात, काही लोक अमुक असतात, काही लोक तमुक असतात, अशा अनेक आपल्या समजुती असतात. म्हणून मी एका उदाहरणापासून सुरुवात करणार आहे. 1899 साली शाहू महाराजांनी ते पंचगंगा नदीमध्ये स्नान करत असताना त्यांचे ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होते. शाहू महाराजांच्या एका मित्राने लक्षात आणून दिलं की हे जे मंत्र आहेत ते पुराणातले मंत्र आहेत, वेदांमधले मंत्र नाही. स्वाभाविकच शाहू महाराजांनी प्रश्न विचारला आपल्या ब्राह्मणाला, जो त्यांच्या पदरी नोकर होता, ज्याचा पगार ते देत होते. का रे बाबा, तू माझ्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र का नाही म्हणत आहे? त्यांच्या पदरी नोकर असणारा, त्यांच्याकडनं पगार घेणारा ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये म्हणाला, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असलात तरी जन्माने शूद्र आहात आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मला वेदांमधले मंत्र येत असले तरी मी ते तुमच्या पुढ्यामध्ये म्हणू शकत नाही आणि म्हणून मी पुराणातले मंत्र म्हणतो आहे. शाहू महाराजांनी त्या ब्राह्मणाला नोकरीवरनं काढून टाकलं. पुढे ते प्रकरण प्रचंड चिघळलं. 2 वर्ष चालत राहिलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लागली, पुण्यामध्ये प्रचंड मोठी आग लागली आणि बाळ गंगाधर टिळक यांनी त्यामध्ये उडी घेतली. मी थोडक्यात सांगतो, तो विस्तारानं सांगण्यासारखा इतिहास असला तरी, कारण चर्चा सुरू होती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे शाहू महाराज हे क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत. त्यावर उत्तर देताना कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण असतात, एक ब्राह्मण आणि दुसरा सरळ सरळ शूद्र. कारण मधले क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही वर्ण सस्पेंड केलेले आहेत, रद्दबादल केलेले आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत असा निर्वाळा त्यांच्या लिखाणातनं आला. तो आल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारला की शिवाजी महाराज जर क्षत्रिय तर शाहू महाराज कसे काय शूद्र? यावर उत्तर देताना, खरं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे, तरी मी थोड्याशा 2-3 गोष्टी आठवण करून देतो. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये अस्पृश्यता असताना सुद्धा, पाळली जात असताना सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कधीही अस्पृश्यता पाळली नाही. वेगवेगळ्या जातीच्या, 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेतलं, ते त्यांच्या सोबत जेवत असत, सहभोजन घेत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मुस्लिमांना सोबत घेतलं. एवढंच नव्हे तर त्यांनी महारांना किल्लेदार बनवलं, रामोशांना सेनापती बनवलं, मुस्लिमांना
सेनापती बनवलं, कॅप्टन बनवलं, दर्यावर्दी बनवलं आणि सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना, विविध धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हे सुराज्य निर्माण केलं. जो माणूस आपल्या जीवनामध्ये अस्पृश्यता पाळत नव्हता, माणसाला माणूस समजत होता, त्याच्या शूरपणाची कदर करत होता, त्या शिवाजी महाराजांबद्दल पुढे काय झालं? 1674 साली ज्यावेळेस त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं, त्यावेळेस त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकरी करत होते, पण एकाही ब्राह्मणाने त्यांच्यासोबत याकरता ते तयार नाही झालेत की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करावा. महाराष्ट्रातल्या संपूर्ण ब्राह्मणांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. शेवटी शिवाजी महाराजांना काशीवरनं गागाभट्टाला आणावं लागलं होतं. त्याला प्रचंड दक्षिणा देऊन स्वतःचा राज्याभिषेक करावा लागला होता. महाराजांनी त्याला एवढं जडजवाहीर दिलं की गागाभट्ट आणि त्याच्या सहकाऱ्यांना स्वतःच्या खांद्यावर ते नेता येईना, म्हणून ते प्राण्यांवर लादून न्यावं लागलं होतं. हा इतिहास आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला माहित आहे. याबद्दल बोलताना लोकमान्य टिळकांच्या लिखाणातनं आलं की शिवाजी महाराजांबाबत त्यावेळेसच्या ब्राह्मण गागाभट्टाने काशीच्या तात्पुरता अपवाद केला होता, म्हणजे त्यांना तात्पुरतं क्षत्रिय बनवलं होतं, पण बाकी सगळेच्या सगळे म्हणजे शिवाजी महाराजांचे वंशज सुद्धा शूद्र आहे. आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. हे लोकमान्य टिळक 1899 साली काँग्रेसमध्ये होतेच. पुढे ते काँग्रेसमधले सर्वोच्च नेते झाले 1920 पर्यंत. त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये मेजॉरिटी लोक उच्चभ्रू जातीमधले लोक होते. समजा याच विचारसरणीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पुढचा प्रवास चालत राहिला असता, त्यांच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं आणि समजा या देशाची राज्यघटना निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असती, तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठेतरी असते काय? त्यांना आतमध्ये प्रवेश तरी मिळाला असता काय? मग असा काय बदल झाला की या पद्धतीची राज्यघटना तुमच्या माझ्या वाट्याला आली? 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. ऑलरेडी काँग्रेसचं अधिवेशन ठरलेलं होतं, नागपूरला होणार आहे. त्याचे अध्यक्ष लोकमान्य टिळक असणार होते, पण त्यांचा मृत्यू झाला म्हणून गांधी त्याचे अध्यक्ष झाले. 1915 साली गांधी आफ्रिकेमधनं भारतात आले. गेले 5 वर्ष ते भारतभर हिंडत वेगवेगळ्या पद्धतीची चळवळी आणि आंदोलनं करत होते. 25 डिसेंबर 1920 साली या काँग्रेस अधिवेशनामध्ये, अंत्यसंमेलनामध्ये महात्मा पुढे झालेले मोहनदास करमचंद गांधी काय बोलतात? त्यांचं पहिलं वाक्य आहे, मैं हिंदू हूं, मैं एक रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं, लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और उसको मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. जो भी व्यक्ति जाति के आधार पर भेद करता है, जो भी व्यक्ति उच्चता और नीचता मानता है, वो कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकता. यावर उपस्थित लोक, कारण 99% त्यामध्ये हिंदूच होते, उपस्थित लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, गांधी जी आप भगवत गीता को बहुत मानते हो. भगवत गीता में कहा गया है, मनुस्मृति में कहा गया है, वेदों में ऋग्वेद के पुरुष सूक्त में कहा गया है कि ब्रह्मा के मुख से ब्राह्मण का जन्म हुआ, उनके बाहुओं से क्षत्रियों का जन्म हुआ, जांघों से वैश्यों का जन्म हुआ और पैरों से शूद्रों का जन्म हुआ. ये अगर धर्म वचन है तो उसके खिलाफ आप कैसी बात कर सकते हो? गांधींना काँग्रेसचं नेतृत्व करायचं होतं. ज्या काँग्रेसमध्ये 99% लोक हिंदू आहेत त्यांचं नेतृत्व करायचं होतं.
ज्या देशामध्ये साधारणतः 75% हिंदू आहेत त्या देशामधल्या लोकांचं नेतृत्व करायचं होतं, आणि तरी महात्मा गांधी म्हणतात, मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो, मेरे सत्सद विवेक बुद्धि को जो जचता है वही बातें मैं स्वीकारूंगा, जो मानव जाति के लिए हितकारक है उन्हें ही मैं स्वीकारूंगा, और मेरे धर्म ग्रंथ में कई चीजें ऐसी कही गई है जो मनगढ़ंत है. आणि तिथून मित्रांनो ही काँग्रेस बदलत गेली. या काँग्रेसमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेण्यात आलं, स्त्रियांना मोठ्या संख्येनं समाविष्ट करून घेण्यात आलं. ही जी 4 आपल्या घटनेमधली मूल्य आहेत, समतेचं मूल्य रुजवण्याचं पहिलं काम करण्यात आलं की तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेले असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेले असाल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेले असाल, तरी माणूस म्हणून तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व आहे आणि सगळी माणसं समान आहे. हे केवळ बोलण्यापर्यंत मर्यादित राहिलं नाही, काँग्रेसच्या चळवळींमध्ये, आंदोलनामध्ये हे प्रत्यक्ष वागणुकीमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर सगळ्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यात आला. हे भारतीयांकरता अतिशय नवमूल्य होतं. ज्या देशामध्ये अस्पृश्यता पाळली जाते तिथे बंधुता होती असं म्हणण्याचं धार्ष्ट्य आपल्यापैकी कोणी करणार नाही. तिसरं अत्यंत महत्वाचं मूल्य स्वातंत्र्याची आस निर्माण केली. तुम्ही असं म्हणाल ती स्वातंत्र्याची आस काय निर्माण करावी लागते काय? अरे हा देश 2000 वर्ष गुलाम राहिलेला आहे. मनुस्मृतीचं राज्य म्हणजे गुलामीचंच राज्य राहिलेलं आहे. ज्या देशामध्ये इंग्रज 150 वर्ष राज्य करतात आणि एकही दिवस 1 लाखापेक्षा अधिक संख्येनं ते असत नाही भारतामध्ये, आणि भारताची जनसंख्या आहे 40 करोड 40 कोटी 1947 साली ज्यावेळेस भारत सोडून इंग्रज गेले, अशा भारतामध्ये 40 कोटी लोकांवर 30 कोटी लोकांवर 1 लाख इंग्रजांनी राज्य केलेलं आहे. माझा एक संख्याशास्त्राचा प्राध्यापक नेहमी गमतीनं म्हणत असतो, तो म्हणत असतो की भारतीय माणसांनी जर एकाच वेळी सकाळी उठून लघवी केली असती तरी ती एवढी मोठी निर्माण झाली असती की 1 लाख इंग्रज त्यामध्ये बुडून 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 मेले असते, दुसरं काहीही करण्याची गरज नव्हती. अशा देशामध्ये लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली. 1920 पासून या देशामध्ये स्वातंत्र्य आंदोलन अविरत चालत राहिलं. त्यातून या देशाला स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली. भारतामध्ये राष्ट्रीय सरकार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे पंतप्रधान बनणार हे जवळपास निश्चित झालं. त्यावेळेस महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूजींना बोलावून घेतात. सरोजिनी नायडू त्यांच्या सोबत असतात आणि त्यावेळेस गांधी त्यांना म्हणतात, पंडितजी आता आपली राज्यघटना निर्माण होते आहे. तुमच्या राष्ट्रीय सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून तुम्ही सम्मिलित करून घ्या. ते जर लॉ मिनिस्टर म्हणून आलेत तर राज्यघटनेमध्ये त्यांना अतिशय मोठं योगदान देता येईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे असतील तर या देशामधल्या शेवटच्या माणसांना आणि स्त्रियांना अतिशय उत्तम न्याय मिळेल. त्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंपैकी किंवा सरोजिनींपैकी एकाने प्रश्न विचारला. त्याचं कारण असं होतं की ऑलरेडी राज्यघटनेचा मसुदा तयार झालेला होता. रावांनी तो तयार केला होता, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावर हात फिरवला होता. काँग्रेसमध्ये सगळेच मोठे मोठे नेते बॅरिस्टर होते आणि नामांकित वकील होते. प्रश्न असा विचारला गेला की बाबासाहेबांची गरज काय आहे? ऑलरेडी आपण ती राज्यघटना तयार करतो आहोत, तिचा मसुदा तयार झालेला आहे, आपल्यामध्ये सगळे वकील लोक आहेत, बाबासाहेब आधीच आपल्याशी फटकून वागतात. त्यावर महात्मा गांधींनी प्रतिप्रश्न केला की आपण कुणाची राज्यघटना करतो आहोत? काँग्रेसची राज्यघटना करतो आहोत की देशाची राज्यघटना करतो आहोत? आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंचा मुद्दा नीटपणे लक्षात आला. त्यांनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावून घेतलं. त्यांना विनंती केली, महात्मा गांधी काय म्हणाले हे सांगून की तुम्ही आमच्या
मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून सम्मिलित व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी म्हणा किंवा एकूणच काँग्रेस म्हणा यांचं फारसं सख्य नव्हतं, फार पटत नव्हतं. आणि तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मोठ्या मनानं हे निमंत्रण स्वीकारलं, कारण त्यांना माहित होतं की राज्यघटनेमध्ये मी प्रचंड मोठं योगदान देऊ शकेन. आता मित्रांनो, दुसरी अडचण होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधान सभेवर नव्हते. ऑलरेडी दशरथ मडावींनी तुम्हाला इतिहास सांगितलेला आहे. ज्या बंगालमधनं ते 46 साली निवडून आले, ऑलरेडी आता फाळणी झाल्यानंतर तो भाग पाकिस्तानमध्ये गेलेला होता. संविधान सभेच्या निवडणुका ऑलरेडी झालेल्या होत्या, पुन्हा त्या निवडणुका होणं शक्य नव्हतं. मग एकच पर्याय होता, कोणाची तरी जागा रिकामी करणं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना निवडून आणणं. मुंबई प्रांतामधल्या पुण्यातल्या बॅरिस्टर M.R. जयकर यांना राजीनामा द्यायला लावण्यात आला. त्यांच्या जागी काँग्रेसने, कारण डायरेक्ट निवडणुका त्या काळात होत नसत, या सगळ्या निवडणुका होत्या त्या स्वराज्य संस्था आणि इतर अनेक माध्यमांमधनं व्हायच्या, तिथे काँग्रेसचंच बहुमत होतं. काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुण्यामधनं निवडून आणलं आणि संविधान सभेवर पाठवलं. ही जुलै 1947 मधली घटना आहे. आता रीतसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय सरकारमध्येही सामील होऊ शकत होते आणि संविधान सभेमध्येही सामील झालेले होते. 1947 साली 15 ऑगस्टला हे लिगल सरकार झालं. 29 ऑगस्ट 1947 ला संविधान सभेच्या बैठकीमध्ये मसुदा समिती गठीत झाली. त्याचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले आणि त्यानंतर इतकी सुंदर पद्धतीची राज्यघटना तुमच्या माझ्या वाट्याला आली. हा सगळा इतिहास मी तुम्हाला का सांगितला? जेव्हा जेव्हा मी संविधानावरची भाषणं ऐकतो तेव्हा तेव्हा मला असं वाटायला लागतं की संविधान फक्त बाबासाहेबांनी लिहिलं आणि फक्त शेड्यूल कास्ट करता लिहिलं. त्याचा आमच्याशी काय संबंध? ही सार्वत्रिक समजूत आहे. मी सगळ्या समाजांमध्ये हिंडत असतो. बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं, फायनल केलं. त्या ड्राफ्ट मध्ये अनेक प्रकारचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन्स पुढे झालेले आहेत. सगळ्यात मोठं बाबासाहेबांचं कौशल्य जर कोणतं असेल, एकूण भारतामध्ये उरलेले आता 299 सदस्य होते संविधान सभेचे. त्यामध्ये अनेक काँग्रेसचे लोक होते, मेजॉरिटी काँग्रेसची होती. सगळेच काही गांधींच्या विचारांचे, नेहरूंच्या विचारांचे, पटेलांच्या विचारांचे नव्हते. अनेक लोक टिळकांच्या विचारांची सुद्धा होती. त्यामध्ये इतर पक्षांचे लोक सुद्धा होते, तेही वेगळ्या विचारांचे होते. ज्या देशामध्ये 2000 वर्ष मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे, इंग्रजांचं राज्य असताना सुद्धा एवढे प्रभावी असणारे शाहू महाराज यांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं. त्याच देशामध्ये सर्व माणसांना समान अधिकार देणारं संविधान संमत करून घेणं हे अतिशय कठीण कृत्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय पराकाष्ठा करून या 299 सदस्यांमध्ये प्रत्येक गोष्टीबाबत एकमत घडवून आणलं आणि एकमतानं हे संविधान संमत झालेलं आहे. जगाच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं संविधान या पद्धतीचं आहे. हे सगळ्यात मोठं कौशल्य बाबासाहेबांचं आहे. बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान केवळ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब करता नाही, ते भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाकरता आहे, प्रत्येक जातीमधल्या माणसाकरता आहे, प्रत्येक धर्मामधल्या जन्माला आलेल्या माणसाकरता आहे, प्रत्येक लिंगामध्ये जन्माला आलेल्या माणसाकरता आहे, स्त्रियांकरता आहे, पुरुषांकरता. या संविधानाने सगळ्यांना काय दिलं ही मांडणी करण्याच्या आधी मी एकच मुद्दा सांगून टाकतो. माझ्या सगळ्या बोलण्यामधनं कदाचित तुम्हाला असं वाटत असेल मी ब्राह्मणांचा फार द्वेष करतो. मी माणसांचा द्वेषच करत नाही, माणसांना मी माणूस मानतो. त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये जगत आलेलो आहे. माझे सगळेच्या सगळे गुरु हे उत्तम गुरु जे आहेत, ज्यांच्यामुळे मी घडलो असं मानतो, ते जन्मानं ब्राह्मण होते. विनोबा भावेंच्या आश्रमामध्ये मी वाढलेलो आहे.
आचार्य दादा धर्माधिकाऱ्यांनी आमची संपूर्ण वैचारिक भूमिका तयार केली असं मी मानतो. पत्रकारिता मला शिकवली ते मागो वैद्य तरुण भारताचे संपादक हे RSS चे बौद्धिक प्रमुख राहिलेले आहेत. दुसरे संपादक दिबा घुमरे, या दोघांचाही माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. सुरुवातीपासून आमचे विचार वेगळे आहेत हे आम्हाला माहीत असून सुद्धा अतिशय सौहार्दाचे, प्रेमाचे आणि एक दुसऱ्याच्या विचारांचा आदर करणारे हे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या डोक्यामध्ये कुठेही असेल तर काढून टाका. मी ब्राह्मण जातीमध्ये आजच्या काळामध्ये जन्माला आलेल्या माणसाला ब्राह्मण मानतच नाही. जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा सगळी माणसं समान आहे असं मानतो, तो ब्राह्मणच नाही. जो माणूस कदाचित ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला नाही, दुसऱ्या कोणत्या तरी जातीमध्ये जन्माला आलेला आहे आणि तो असं मानतो की मी अमुक कुळी आहे, 96 कुळी आहे, तमुक आहे, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, तो माझ्या दृष्टीनं ब्राह्मणी मनोवृत्तीचा माणूस आहे, मनुवादी विचारसरणीचा माणूस आहे, तो त्याज्य माणूस आहे. त्यामुळे मी या पद्धतीनं मानत नाही. या संविधानानं केवळ जसा आता उल्लेख झाला त्या पद्धतीनं शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईबला किंवा ओबीसींनाच न्याय दिला असं नाहीये. खरं म्हणजे जी मनुस्मृती अतिशय मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांना न्याय देण्याचं नव्हे, ब्राह्मणांचं वर्चस्व एस्टॅब्लिश करण्याचं काम करत होते, त्या ब्राह्मण जातीमधल्या माणसांना या मनुस्मृतींच्या नंतर निर्माण झालेल्या संविधानाने काय दिलं? मनुस्मृतीमध्ये स्पष्ट वचन आहे, कोणत्याही ब्राह्मण स्त्रीनं इतर वर्णामधल्या स्त्रियांशी, पुरुषांशी लग्न करता कामा नये. समजा एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं जर खालच्या वर्णाशी लग्न केलं, तो प्रकार निषिद्ध आहे आणि त्या ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जी जन्माला मुलं येतील ती चांडाळ असतील, चारही वर्णात ती बसणार नाहीत. हा 5वा वर्ण चांडाळ. यांनी गावात राहायचं नाही, गावकुसाबाहेर राहायचं नाही, स्मशानात राहायचं, गावामध्ये एंट्री सुद्धा करायची नाही, हे वचन होतं. ब्राह्मण पुरुषांना काय अधिकार? त्यांना सगळ्या वर्णातल्या स्त्रियांसोबत लग्न करण्याचा अधिकार. ब्राह्मण स्त्रीशी लग्न करू शकत असे, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र स्त्रीशी पण लग्न करू शकत असे. हे केवळ लग्नाचं झालं. बरं, किती लग्न करता येत होती? 4 करता येत होती का? त्याला कोणतीही अट नाही, कितीही बायकांसोबत लग्न करता येत होती. आणि त्यानंतर वचन असायचं, राजांना आदेश होता मनुस्मृतीचा की जेव्हा जेव्हा राजांनी वारंवार यज्ञ केले पाहिजे धर्माकरता, आणि जेव्हा जेव्हा राजा यज्ञ करत असेल तेव्हा ब्राह्मणों को स्त्री, गृह, शय्या, वाहन आदि भोग साधक पदार्थ तथा धन दे. म्हणजे जेव्हा जेव्हा राजा यज्ञ करेल तेव्हा त्याने सगळ्यात पहिले प्रत्येक ब्राह्मणाला एक स्त्री किमान दिली पाहिजे, गृह, घर दिलं पाहिजे, बेड दिला पाहिजे, धन दिलं पाहिजे, वाहन दिलं पाहिजे. या पद्धतीचं बंधन मनुस्मृतीनं घालून दिलं होतं. म्हणजे एकेका ब्राह्मण माणसाला किती स्त्रियांसोबत लग्न करण्याचा अधिकार होता? कितीही. आणि भोगण्याकरता किती स्त्रिया उपलब्ध असत? कितीही. कारण राजाने जर दरवर्षी 2 यज्ञ केले तर राजाकडनंच 2 स्त्रिया यायच्या. ही अवस्था या देशामध्ये होती. आज माझे 3 चांगले मित्र यांच्या पत्नी ब्राह्मण आहेत. एक नाव आहे डॉक्टर नरेंद्र जाधव, जे रिझर्व्ह बँकेचे अतिशय मोठे अधिकारी राहिलेले होते, माझ्या मुंबई समितीचे अध्यक्ष राहिलेले होते. दुसरं नाव आहे प्रकाशजी आंबेडकर. तिसरं नाव आहे ज्यांनी माझ्या चळवळीमध्ये सातत्यानं खांद्याला खांदा लावून साथ दिली, पण सध्या जरा वेगळ्या दिशेनं ते आहेत, त्यांचं नाव आहे रामदासजी आठवले. या 3ही माझ्या मित्रांच्या बायका या ब्राह्मण आहेत. या देशामध्ये जर आज मनुस्मृतीचं राज्य असतं तर या सगळ्यांची मुलं ही चांडाळ गणली गेली असते. आज ते प्रत्यक्षामध्ये सन्माननीय माणसं म्हणून जगू शकता आहेत. हे संविधानानं या ब्राह्मण स्त्रियांना दिलेलं सगळ्यात मोठं देणं आहे. मित्रांनो, आज ब्राह्मण स्त्रियांना हा अधिकार आहे की त्यांना वाटेल त्या पुरुषासोबत लग्न करता येतं.
सन्मानानं जगता येतं, ज्याच्या प्रेमात पडलं किंवा ज्याच्याशी लग्न करावंसं वाटतं तो कोणत्याही वर्णामधला असला, कोणत्याही जातीमधला असला तरी त्याला त्याच्यासोबत लग्न करण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. या देशामध्ये स्त्रियांना शिक्षण वर्ज्य होतं, स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं. लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी पित्याच्या आज्ञेमध्ये तिने राहायचं होतं, त्यांच्या विचारानुसार जगायचं होतं. त्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं. ज्यावेळेस सावित्रीबाई फुले पुण्याच्या रस्त्यावरनं आपल्या घरून निघायच्या, शाळेमध्ये मुलींना शिकवायला जायच्या, त्यावेळेस त्या रस्त्यानं जाताना पुण्यातली मंडळी त्यांना वेश्या म्हणायची, कुलटा म्हणायची, त्यांच्या अंगावर घाण फेकायची. सावित्रीबाई शांतपणे शाळेमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या अंगावरचं घाण झालेलं पातळ बदलवायच्या, दुसरं पातळ पिशवीत आणलेलं घालायच्या, मुलींना शिकवायच्या, रोज स्वतःला कुलटा म्हणून घ्यायच्या, वेश्या म्हणून घ्यायच्या. आणि सावित्रीबाईंची अवस्था काय होती? त्यावेळेस टाटांची जेवढी संपत्ती होती तेवढी ज्योतिराव फुल्यांची संपत्ती होती. एवढ्या श्रीमंताची बायको असताना सुद्धा त्या ह्या करत गेल्या. आणि म्हणून आज माझी 92 वर्षाची आई शिकलेली आहे, मुली आपल्या शिकता आहेत, कदाचित आपल्या आज्या शिकलेल्या आहेत. हे सगळंच्या सगळं क्रांती पुढच्या काळामध्ये जी घडू शकली ती यामुळे घडू शकली. मी नेहमी म्हणतो, ब्राह्मण पुरुषांना सुद्धा काय दिलं या संविधानाने? समजा हे संविधान नसतं तर मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेती करावी लागली असते, ना मला कॉलेजमध्ये प्राध्यापक बनता आलं असतं, ना पत्रकार बनता आलं असतं, नाही तुमच्या पुढ्यामध्ये येऊन या पद्धतीनं बोलता आलं असतं. माझे मित्र कॉलेज जीवनापासून असलेले नितीन गडकरी, त्यांच्या वाट्याला काय आलं असतं जर हे संविधान नसतं तर? एक तर त्यांना ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतलेला असल्यामुळं मंदिरामध्ये पूजा करावी लागली असती, किंवा एखाद्या गुरुकुलामध्ये गुरु म्हणून शिकवावं लागलं असतं. आज त्यांचं संपूर्ण जगामध्ये त्यांची ओळख आहे रोडकरी गडकरी म्हणून. अमिताभ बच्चन सुद्धा मोठ्या कौतुकानं म्हणतात की आपको हम रोडकरी कहते हैं गडकरी जी. हे जे स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला या संविधानानं दिलेलं आहे, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून अस्तित्व प्रदान केलेलं आहे, हे अतिशय मौल्यवान संविधान आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ते गमावता कामा नये. किमान 2000 वर्षानंतर माणसाला माणूस म्हणून अस्तित्व मिळालेलं हे संविधान आहे. आता मित्रांनो, माझे मित्र दशरथ मडावींनी हे संविधान कसं धोक्यात आहे याचे काही दाखले तुम्हाला दिले. अलीकडच्या काळामध्ये आमची काही बीजेपी मधली मित्रमंडळी असं जाहीररित्या म्हणतायत की हे लोक खोटं बोलतात, आम्ही कुठे संविधान बदलण्याच्या गोष्टी केल्यात. काय होतं, आजकाल कोणालाच खोटं बोलता येत नाही. खोटं बोललं की फटकन पकडलं जातं. कारण इंटरनेटचं मायाजाल इतकं पसरलेलं आहे की तुमचा प्रत्येक शब्द त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये असतो. केवळ 2 वर्षापूर्वी RSS चे प्रमुख मोहन भागवत बोलले आहेत. काय बोलले आहेत? की हे जे सध्याचं संविधान निर्माण झालेलं आहे ते युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं आहे, ते आम्हाला बदलवून भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकानं संविधानाची प्रस्तावना वाचली असेल, नसेल तर आत्ताच त्यांनी सगळ्या छानपैकी काचेमध्ये घालून ती आम्हाला भेट दिली, तुमची घेऊन जा वाटल्यास तुम्ही ती. या 4 मूल्यांचा उल्लेख प्रस्तावनेमध्येच आहे. या 4 मूल्यांनुसार ही संपूर्ण आपली राज्यघटना तयार झालेली आहे. आणि ही जी राज्यघटना तयार झालेली आहे मित्रांनो, ती राज्यघटना समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय, जस्टिस या 4 मूल्यांच्या आधारावर उभी आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीस सांगितलं की आपल्या देशामध्ये कधीच समता नव्हती. ज्या शिवाजी राजांच्या सुराज्यामधनं पेशवाई निर्माण झाली त्याचं सुंदर वर्णन, सुंदर म्हणजे अत्यंत विदारक वर्णन ज्योतिबा फुल्यांनी करून ठेवलेलं आहे. पुण्याच्या रस्त्यावरनं भर दुपारी जर एखाद्या अतिशूद्र माणसाला चालायचं असेल तर त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसेल.
रणरणत्या उन्हामध्ये त्याला अनवाणी पायाने चालावं लागत असे, थुंकण्यासाठी गळ्यामध्ये मडकं बांधावं लागत असे, त्याची पावलं उमटू नयेत आणि इतरांना साठी रस्ता अपवित्र होऊ नये म्हणून त्याने मागे झाडू बांधावा लागत असे. गळ्यामध्ये मडकं, मागे बांधलेला झाडू, अनवाणी पायाने चालणारा शूद्र, अतिशूद्र ही या देशामधली अतिशूद्र माणसांची ओळख होती. आणि हे कशातनं निर्माण झालेलं? सुराज्यामधनं, ज्या शिवाजींनी कधी अस्पृश्यता पाळली नाही त्यातनच निर्माण झालेल्या पेशवाईमध्ये हे सुरू होत. हे जे विदारक चित्र आज आपल्या देशामध्ये आहे, असमानता आपल्या देशामध्ये होती, ती प्रतिष्ठित होती. बंधुता नावाची गोष्ट या देशामध्ये नव्हती. स्वातंत्र्य कधीच नव्हतं गेले 2000 वर्ष. साधा शिकण्याचा अधिकार नव्हता हो. आपल्या अध्यक्षांनी आताच बोलून दाखवलं, आम्हाला शाळा तरी कुठे उपलब्ध होत्या. अरे तुम्हालाच काय, कोणालाच उपलब्ध नव्हत्या, ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसांशिवाय. शिक्षण उपलब्ध नाही, ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शिक्षण वर्जित, त्या जरी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेल्या असल्या तरी. त्यामुळे या देशामध्ये स्वातंत्र्य नाही आणि न्याय कसा, मी दोनच उल्लेख करेल फक्त मनुस्मृतीमध्ये. पहिला, कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मणाची संपत्ती राजानं ताब्यात घेता कामा नये. ब्रह्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि त्यामुळे राजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रह्महत्या करता कामा नये. आता मला सांगा, राजाने ब्रह्महत्या करता कामा नये, जरी ब्राह्मणाने कितीही मर्डर केले तरी. आणि दुसऱ्या बाजूने या देशामधल्या शूद्रांची काय अवस्था आहे? शूद्र की हत्या कुत्ता बिल्ली मेंढक की हत्या के समान है. म्हणजे शूद्राची हत्या एखाद्या कुत्र्याची हत्या केली काय, मांजराची हत्या केली काय, बेडकाची हत्या केली काय, त्याच्यासारखी आहे. ही या देशामधली किंमत होती, हा या देशामधला न्याय होता. एखादा जर शूद्र गर्वाना ब्राह्मणांवर थुकला तर त्याचे ओठ काट दे, पेशाब कर दे तो लिंग काट दे, और उसकी ओर अपान वायु निकाले तो उसी गुदा कटवा दे, उसकी गुदा कटवा दे. अपान वायू म्हणजे पादणे. आता मला सांगा, हा कोणता न्याय? आपले मोदीजी छाती बडवत आपल्याला गॅरंटी देत असतात, 56 इंची छाती, ये मोदी की गॅरंटी है. आता तुम्ही असं म्हणणार का, ये मेरी गॅरंटी है, मैं कभी भी किसी भी जिंदगी में पूरे जिंदगी भर किसी के सामने कभी पा दूंगा नहीं. पॉसिबल आहे का? हे शक्य तरी आहे का? अरे समोरनं एखादे ब्राह्मण येत आहेत, त्यांना तुम्ही नमस्कार करतात आणि तेवढ्या तुमचं सुटलं तर तुमची गुदा कापून टाकायची. हा न्याय? ही चारही मूल्य या देशामध्ये गेली 2000 वर्ष किमान नव्हती. ती पहिल्यांदा या युरोपीय मूल्य म्हणवणाऱ्या मूल्यांमुळे तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. आणि आपले मोहन भागवत म्हणतात, ही राज्यघटना युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली असल्यामुळं ती बदलून आम्हाला भारतीय मूल्यांनुसार करायची आहे, म्हणजेच मनुप्रणित करायची आहे, पुन्हा असमानता निर्माण करायची आहे. याशिवाय आणखी वेगळा दुसरा कोणता अर्थ काढता येतो? आता मित्रांनो, मी या भागाबद्दल तुमच्या पुढ्यामध्ये बोललो. आता डायरेक्टली आपण महाराष्ट्रावर येऊया. तुम्ही कदाचित म्हणाल, बाबा हे केंद्रामधले म्हटले, RSS चे प्रमुख म्हटले, महाराष्ट्र सरकारबद्दल काय मुद्दा आहे एवढा? का बरं तुम्ही महाविकास आघाडीला निवडून आणा आणि बीजेपी प्रणित जी महायुती आहे तिचा पराभव करा असं बोलत जात आहात? मित्रांनो, या देशामध्ये 75 वर्ष लोकशाही सुरू आहे. मधल्या काळामध्ये 1975 साली 25 जूनला इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली. त्यावेळेस इंदिरा गांधी अत्यंत लोकप्रिय होत्या, कारण 1972च्या जानेवारीमध्ये त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, बांगलादेश स्वतंत्र केला होता. आणि ती इतकी मोठी लढाई होती की अमेरिकेचं अणुसज्ज आरमार बाजूला उभं असताना सुद्धा त्यांनी लढाई थांबवली नाही. अख्खा बांगलादेश म्हणजे त्यावेळेस पाकिस्तान पूर्ण ताब्यामध्ये घेतलं आणि जे आजचं पाकिस्तान आहे त्यातलाही बराचसा भूभाग ताब्यामध्ये घेतलेला होता. जगाच्या इतिहासामध्ये एक अप्रूप घडलं.
90,000 पाकिस्तानी सैन्यांनी आपल्या शस्त्रांनिशी भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली होती. जगाच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं. 90,000 सैनिक शस्त्र सज्ज शस्त्रांसह त्यांनी शरणागती पत्करली. अशा इंदिरा गांधीने 25 जूनला जेव्हा आणीबाणी लादली, 26 जूनच्या सकाळी आम्हाला कळली. त्यावेळेस मी वर्ध्यामध्ये होतो. एम ए पार्ट 1 इंग्रजी साहित्यातली परीक्षा देऊन आलो होतो. आम्ही गावभर पोस्टर लावले. 27 ला अटक झाली. पुढे 10 महिने जेलमध्ये काढावे लागले. कोर्टाने बाइज्जत बरी केलं, ज्याला एक्विट करणं म्हणतात. त्यामुळे 8 महिने आधी सुटलो. 8 महिन्यानंतर इंदिरा गांधींनी इमर्जन्सी दूर केली. ही इमर्जन्सी दूर केल्यानंतर आम्ही, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकही ताकदवान पक्ष नव्हता विरोधी. विदर्भामध्ये 2च पक्ष होते. एक जामवंतरावांचा फॉरवर्ड ब्लॉक आणि दुसरा होता आपला जनसंघ, ज्याला आपण बीजेपीचं पूर्ववर्ती रूप म्हणूया. त्या काळामध्ये आम्ही या जनसंघाला शेठजी भटजींची पार्टी म्हणायचो. या शेठजी भटजीची पार्टी, जनसंघ आणि फॉरवर्ड ब्लॉक यांना घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलं. 77 साली लोकसभेच्या निवडणुकात दणकून आम्ही त्याचा प्रचार केला. 78 साली विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार केला. त्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये 78 सालच्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या आणि 3ही ठिकाणी सत्ता बदल झालेत. हे जे सत्ता बदल झाले त्यानंतर मी कधीही राजकारणातलं, ज्याला पॉलिटिक्स म्हणतात, निवडणुकीचं, त्या पॉलिटिक्स मध्ये पडलो नाही. कारण मला ती गरज वाटली नाही. आपला देश आपल्या संविधानानं चालतो आहे, लोकशाही प्रक्रियेनं चालतो आहे. मधल्या काळामध्ये काँग्रेसची सरकार आली, त्यानंतर युतीची सरकार आली, म्हणजे बीजेपी आणि शिवसेनेचं सरकार आलं, राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार आली. मला कधीच वाटलं नाही की निवडणुकीच्या कोणत्या प्रकारांमध्ये आपण सहभागी व्हावं. आज का वाटतं आहे? कारण खऱ्या अर्थानं आपलं संविधान एका बाजूने धोक्यात आलेलं आहे, लोकशाही प्रचंड धोक्यात आलेली आहे म्हणून. आणि त्याची सरळ सरळ कारण मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत जातो आहे. याच वर्षीच्या, खरं म्हणजे 2000च्या 21 जूनला काही आमदार मुंबईवरनं निघाले, आधी सुरतेला गेले, त्यानंतर ते गुवाहाटीला जाऊन उडत गेले. गुवाहाटीवरनं काही दिवसानंतर गोव्यामध्ये आले, त्यानंतर मुंबईमध्ये आले आणि 30 जून 1922ला एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारमध्ये, मंत्रिमंडळामध्ये सामील होऊ शकतील असे माझे एक मित्र, जे जुन्या मंत्रिमंडळामध्ये ऑलरेडी मंत्री होते, आम्ही चळवळीतले जुने सहकारी, त्यांची माझी भेट झाली. हरिभाऊ पाथोडे, मी, आम्ही आणि ते एकटे, असं आमची तिघांची चर्चा झाली. त्यावेळेस ते मला सांगायला लागले, कारण नुकतेच गुवाहाटीवरनं परत आले होते. ते मला म्हणत होते, मानव सर, आता आपल्या देशामध्ये काही लोकशाही उरली नाहीये, नुसती हुकुमशाही निर्माण झालेली आहे. अरे, आम्ही गेलो होतो ना गुवाहाटीला, आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून घेतलेत. रात्रंदिवस आमच्यावर आसाम पोलिसांचे पहारे असायचे. त्यानंतर रोज रात्री आमच्या सोबत, किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, दिल्लीवरनं टेलिकॉन्फरन्सिंगवरनं आम्हाला सांगितलं जायचं, बिलकुल काळजी करू नका, आता आपलं सरकार येणार आहे आणि आपलं सरकार आलेलं पुढे 2.5 वर्ष चालणार आहे. या पद्धतीची ते मांडणी करत. म्हटलं, असं कसं चालेल 2.5 वर्ष तुमचं सरकार? झालं, आता सरकार तुम्ही निर्माण केलं वगैरे सगळं ठीक आहे, पण हायकोर्ट आहे, त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहे. कारण ऑलरेडी तुम्ही डिफेक्शन लॉ तुम्हाला लागू होईल आणि डिफेक्शन लॉ नुसार तुम्ही 40 लोक ऍट अ टाइम गेलेले नसल्यामुळं, 2/3 लोक ऍट अ टाइम गेलेले नसल्यामुळं तुम्ही सगळेच्या सगळे तुमचं सदस्यत्व रद्द होईल आणि सरकार पडेल. नाही सर, असं नाही घडणार, आम्हाला सांगण्यात आलं की कोर्ट सुद्धा सगळं ठरलेलं आहे, काळजी करू नका, आपलं सरकार 2.5 वर्ष चालेल. हायकोर्टाचा निर्णय ऑलरेडी आलेला होता. म्हणजे ठीक आहे, हायकोर्ट झाला असेल तुम्हाला ऍडजस्ट, पण सुप्रीम कोर्ट आहे ना. सर, आम्हाला सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टातनं पण असा निर्णय येईल की आपलं सरकार 2.5 वर्ष चालेल. आणि खरंच तसा निर्णय आला मित्रांनो. काय निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा?
की राज्यपालांनी शिंदेंना बोलावून मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, हे असंवैधानिक कृत्य आहे. म्हणजे हे सरकार असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. शिंदेंनी जो प्रतोद नेमला तेही इल्लीगल आहे. याचा अर्थ अध्यक्षांची निवडच अवैध आहे. म्हणजे हे सरकार अवैध आहे, तरी 2.5 वर्ष सुरू आहे. त्यावर उत्तर देताना राज्यपाल काय म्हणाले? सॉरी, राज्यपाल नाही, आपले CJI, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश, ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता तर कदाचित आम्ही वेगळा विचार केला असता. अरे, जर हे सरकार जर अवैध आहे, इल्लीगल आहे, तर हे इल्लीगल सरकार बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्यायला सांगा. शेवटी या देशाची जनता ही मालक आहे, ती सरकार ठरवत असते. योग्य वाटेल त्या लोकांना ती पुन्हा निवडून देईल, जे अयोग्य वाटतं त्यांना घरी बसवेल. पण सुप्रीम कोर्टाने असं काही केलं नाही. कशा पद्धतीचा हा निकाल होता? ऑपरेशन 100% सक्सेसफुल, बट पेशंट डाईड. ऑपरेशन 100% यशस्वी झालेलं आहे, पण ऑपरेशन टेबलवर आधीच पेशंट मेला होता, तरी ऑपरेशन सुरूच आहे. या पद्धतीचा सुंदर निकाल आपल्या CJIने दिला. माझे अनेक मित्र सांगायचे, बाळा सरोदे, माझे मित्र, त्यांचा मुलगा असीम सरोदे मोठे वकील आहेत, ते मला म्हणायचे नाही, CJI असा निर्णय देतील, हे सरकार बरखास्त होईल. मी त्यांना सांगायचो, मी हॉर्सेस माउथ ऐकलेलं आहे, हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. आणि हीच गोष्ट मी उद्धव ठाकरेंसमोर सुद्धा बोलून दाखवले की तुम्ही कितीही प्रयत्न केले, काही झालं तरी निकाल निवडणुकीच्या आधी येणार नाही. आणि मी आज बोलत नाहीये, गेली 2 वर्ष बोलतोय, जाहीर बोलतोय, प्रेस कॉन्फरन्सेस मध्ये बोलत आलेलो आहे. आता मला काही भविष्यवाणी वगैरे काही येत नाही आणि ती खरी नसतेच कधी, पण तरी माझं म्हणणं खरं ठरतं आहे, कारण मी ज्यांच्या तोंडून ऐकलेलं होतं, त्यामुळे मला फर्स्ट हँड ही माहिती होती. मी माझ्या या मित्राला विचारलं, हो ना, ते तुम्ही जे 40 लोक गेले गुवाहाटीला, टोटल 50 लोक गेलेत, त्यापैकी अनेकांच्या 5-6 लोकांच्या ईडीच्या केसेस आहेत, त्यामुळे त्यांना आतमध्ये जावं लागलं असतं. म्हणजे सर, तुम्हाला अर्धवट माहिती आहे, तुम्हाला पत्रकारांना पूर्ण माहिती नाहीये. 40ही लोकांची कागदपत्र तयार होती. 40ही लोकांना सांगण्यात आलं होतं काय, सरळ सरळ आमच्या सोबत या, नाही तर ईडी मध्ये, जेलमध्ये जावं लागेल. आमच्या सोबत आलं तर मंत्रीपद मिळेल, नाही तर खोके मिळतील. किती खोके मिळाले? आकडे वेगवेगळे आहेत. काही लोकांना 60 कोटी मिळाले अशी चर्चा आहे, काही लोकांना 20 कोटी मिळाले अशी चर्चा आहे. त्यामुळे आकड्यांबद्दल मी खात्रीशीररित्या सांगू शकत नाही. ज्याला मिळाले, ज्यांनी दिले तेच सांगू शकतात. पण या पद्धतीनं आयदर खोके घ्या, नाहीतर मंत्रीपद घ्या आणि आमच्या सोबत या. या पद्धतीनं या 40 लोकांचं स्थलांतर झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्या. त्यानंतर आणखी सरकारमध्ये काय बदल झाला? माझे अत्यंत आवडते सरकारमधले एक नेते अजितदादा पवार, त्यांचं नाव, सातत्यानं माझ्या कामामध्ये त्यांनी प्रचंड महत्वाचं योगदान दिलेलं आहे. जादूटोणा विरोधी कायदा आणि त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा राहिलेला आहे. ते विरोधी पक्षनेते असतानाच माझ्या लक्षात आलं की हे आता बहुधा BJP सोबत जाणार. सरळ सरळ प्रश्न होता की जेलमध्ये जायचं की BJP सोबत जायचं. आता सगळ्यांमध्येच हिंमत नसते ना हो जेलमध्ये जाण्याची. गेले. पहिल्या लोकांना खोके दिले, दुसऱ्यांना खोके नाही दिले, दुसऱ्यांना दुसऱ्या पद्धतीनं दिलं. मी आता मंत्रालयामध्ये वावरत असतो, अनेक कॉन्ट्रॅक्टर्स ओळखीचे असतात इतक्या वर्षांपासून वावरत असल्यामुळे. जरी मी त्या पद्धतीचा व्यवसाय करत नसलो, एक पैसा कोणाला खाऊ घालत नसलो, कोणाचा एक पैसा खात नसलो तरी, कारण माझ्याकडे दरवर्षी 12 कोटीचं, 30 कोटीचं, 22 कोटीचं बजेट येत गेलं. त्यांना वाटायचं आशा की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळेल, काहीतरी मिळेल. त्यातूनही मैत्री झाली होती. अर्थात कुणाला काहीच मिळालं नाही, हा पाठ वेगळा. पण ते मला खाजगीत बोलताना सांगतात की सर, आम्हाला प्रचंड भीती वाटते. भीतीनं मला विचारतात, खरंच सरकार बदलणार का? म्हटलं का तुम्हाला एवढी काळजी? सरकार बदललं तर सगळ्यात पहिले आम्हाला जेलमध्ये जावं लागेल ना. म्हटलं का असं तुम्हाला काळजी वाटते? त्याचं कारण आहे सर, पूर्वी काय व्हायचं की हे जे काही आम्हाला प्रोजेक्ट्स मिळायचे त्यामध्ये 10%, 20% असा रेट होता.
आजकाल सरळ सरळ 40% आणि 50% मागतात. 40 आणि 50% जर यांना दिले आणि आम्ही जे काम करू उद्या त्याची चौकशी झाली तर सगळ्यात पहिले आम्ही आतमध्ये. सरळ सर्रास चालू आहे. 800 कोटीचा प्रोजेक्ट, 900 कोटीचा प्रोजेक्ट, 100 कोटीचा प्रोजेक्ट घेऊन जा जर तुम्ही आमच्या सोबत आला तर. आणि मग हा प्रोजेक्ट नेल्यानंतर काय करायचं, तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं प्रोजेक्ट कंप्लीट करा. आता मला सांगा, गेल्या 5-6 महिन्यात हे सगळं सुरू आहे. गेल्या 6-8 महिन्यामध्ये जर 100 कोटीचा प्रोजेक्ट असेल, 800 कोटीचा प्रोजेक्ट असेल, त्यापैकी 400 कोटी जर खाणार असतील आणि 400 कोटीचंच काम होणार असेल आणि उद्या सरकार बदललं आणि ते बदलणार आहेच, त्याच्या चौकशा सुरू झाल्या, तर हे कॉन्ट्रॅक्टर तर बिचारे जातीलच जातील, पण यांच्यासोबत करणारे पण जातील ना. आणि म्हणून यांचं आकांड तांडव सुरू आहे की सरकार गेल्यानंतर यांची जागा जेल शिवाय इतरत्र कुठे असूच शकत नाही याची त्यांना खात्री आहे. एवढा उघड भ्रष्टाचार महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू आहे. मित्रांनो, या सरकारने 8 लाख कोटींचं कर्ज करून ठेवलेलं आहे. हे आता 1 महिन्याच्या प्रोजेक्टच्या आधीचा आकडा मी तुम्हाला सांगतो. या 1 महिन्यामध्ये जे प्रोजेक्ट्स या सरकारने सँक्शन केले त्याबद्दल मी तुमच्या पुढ्यामध्ये सांगू शकत नाही. काय आकडा असेल तो नंतर कळेल तो आपल्याला. या ईडीचा वापर केवढा भयानक केला होता. म्हणजे तुम्ही कल्पना करा की तुम्ही सरकार निवडून दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या मसुद्यामुळे तुम्हाला मला प्रत्येकाला सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला. आम्ही ठरवतो कोण देशाचा पंतप्रधान बनणार ते, देशाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण बनणार ते. आणि हे जे निवडून आलेलं सरकार आहे, जे आमचे आमदार आहे, एखादा भांडवलदार 2-3 हजार कोटी रुपये खर्च करतो, आमदारांना विकत घेतो, ईडीचा धाक दाखवतो आणि त्याच्या आधारावर नवं पाहिजे त्या पद्धतीचं सरकार गठीत करतो. आणि तेही कोणतं, महाराष्ट्र म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. 1/3 जीएसटी महाराष्ट्रामधनं देशाला मिळतो. एवढी श्रीमंत राज्याची तिजोरी हातामध्ये घ्यायची, 2-3 हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे, स्वतःचं सरकार गठीत करायचं आणि अख्ख्या महाराष्ट्राला लुटायचं, 8 लाख कोटींपर्यंत कर्ज करून ठेवायचं. या पद्धतीची प्रक्रिया तुम्हाला मान्य आहे काय? हे तुमच्या मालकीचं सरकार आहे काय? हे इल्लीगल, असंवैधानिक, पैशांनी निर्माण झालेलं किंवा थोडक्यामध्ये तुम्ही विकत घेतलेलं सरकार असं म्हणू शकता. मित्रांनो, आमचे एक मित्र संजय राऊत, त्यांनी आपल्या एका नातेवाईकाकडनं 25 लाख रुपये उधार घेतले, चेकने घेतले. फ्लॅट घेण्याकरता वगैरे त्याचा वापर केला. काही महिन्यानंतर हे 25 लाख रुपये उधार चेकने परत दिले. चेकने घेतले, चेकने परत केले आणि तरीही त्यांना ईडी मध्ये 100 दिवस जेलमध्ये काढावे लागले. न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला की यांना तुम्ही कशा करता आतमध्ये ठेवलेलं आहे, कोणता गैरव्यवहार आहे? मित्राकडनं पैसे घेणं आणि परत करणं हा कसला गैरव्यवहार होऊ शकतो? आणि म्हणून त्यांना जमानत मिळाली, ते बाहेर आले. आमचे दुसरे मित्र, त्यांचं नाव अनिल देशमुख. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांच्याकडे एक माणूस आला. तो आमच्या देवाभाऊंचा माणूस आला. पूर्वी मी नाव घेत नसे, कारण गेले वर्षभरापेक्षा अधिक काळापासून हा किस्सा मी सगळ्यांना ऐकवतो आहे. पण आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेलं असल्यामुळे आता घ्यायला हरकत नाही. आणि देवाभाऊंनी आमच्या अनिल देशमुखांना सांगितलं की तुम्हाला ईडी मध्ये जावं लागणार आहे, कारण मुंबई पोलीस कमिशनरनी एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही दर महिन्याला इतके पैसे गोळा करा आणि इतके पैसे गोळा केल्यानंतर अर्थात आम्हाला द्या. आणि हा गुन्हा असल्यामुळे तुम्हाला ईडी मध्ये जेलमध्ये जावं लागणार आहे. पण तुम्हाला दुसरा पर्याय आहे. मी 4 ड्राफ्ट तुमच्याकडे पाठवलेले आहेत. ते ॲफिडेव्हिट करून जर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी मध्ये जावं लागणार नाही. त्यातला पहिला ड्राफ्ट होता उद्धव ठाकरे
यांनी मातोश्रीवर बोलावलं. मातोश्रीवर बोलावल्यानंतर दर महिन्याला इतके पैसे गोळा करा असा आदेश दिला. दुसरं ऍफिडेव्हिट उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे जे कॅबिनेट मंत्री होते, यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला. भयानक आरोप. एका मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणं म्हणजे आजच्या आधुनिक कायद्यानुसार बलात्काराचा प्रयत्न इटसेल्फ बलात्कार होतो. म्हणजे दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. हे दुसरं ऍफिडेव्हिट. पण हे ऍफिडेव्हिट केव्हा लिहून मागतायत? जेव्हा ऑलरेडी सीबीआयचा निर्णय आलेला. सीबीआय काय म्हणते? सीबीआय केंद्रातलं अमित शहांचं, त्यांनी दिशा सॅलियन प्रकरणाची चौकशी केली. ते म्हणतायत दिशा सॅलियननी आत्महत्या केलेली नाही, तिचा खून झालेला नाहीये, अपघात झालेला आहे, दारू प्यायल्यानंतर पाय घसरला, पडली, दॅट्स ऑल. हा सीबीआयचा रिपोर्ट ऑलरेडी लोकांना माहित आहे, वृत्तपत्रांमध्ये छापून आलेला आहे. त्यानंतर या पद्धतीचा ऍफिडेव्हिट लिहून मागतात. तिसरं ऍफिडेव्हिट अनिल परब यांचे गैरव्यवहार आहे. आणि चौथं ऍफिडेव्हिट अजितदादा पवार जे त्यावेळेसचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, यांनी आपल्या बंगल्यावर अनिल देशमुखांना बोलावून घेतलं आणि गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं पैसे गोळा करायला सांगितले. अनिल देशमुखांनी विचार केला, नकार कळवला. पुन्हा माणूस आला, फोन घेऊन आला, फोनवर बोलायला लागले. त्यांना सांगितलं की ठीक आहे, अजितदादांबद्दल तुम्हाला शक्य नसेल तर सोडून द्या, बाकीच्या 3 लोकांचं ऍफिडेव्हिट द्या, म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब. अनिल देशमुखांनी खूप विचार केला, कारण त्यांच्या डोळ्यापुढे प्रश्न होता. साधी गोष्ट आहे की ज्या माणसाच्या जीवनामध्ये इतके वर्ष मंत्री राहिल्यानंतर सुद्धा एक डाग नाही, एक आरोप नाही, त्यांना गैरव्यवहाराच्या नावाखाली ईडी खाली जर जेलमध्ये जावं लागलं तर आपली किती बदनामी होणार, लोकांना काय वाटेल वगैरे सगळे विचार येणं स्वाभाविक आहे. मग स्वतःला वाचवण्याचा पर्याय काय आहे? एकच पर्याय आहे, या 4 लोकांबद्दल ऍफिडेव्हिट लिहून देणं. आता 3 बद्दल लिहून देणं. 3 ऍफिडेव्हिट लिहिले तर उद्धव ठाकरेंनी असं सांगितलेलं नसताना, असं कोणतंही कृत्य केलेलं नसताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या देशामधलं नंबर 2चं ताकदवान राज्य, या देशामधली आर्थिक राजधानी असणारं राज्य, त्याच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवणं. आदित्य ठाकरेला बलात्कारासारख्या घाणेरड्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवणं. अनिल परबांना कॅबिनेट मंत्री असताना जेलमध्ये पाठवणं. आणि या 3 निरपराध माणसांना जेलमध्ये पाठवून स्वतःला कसं वाचवायचं. आणि म्हणून अनिल देशमुखांना हे सहन झालं नाही. त्यांना आत्महत्या करावीशी वाटत होती. बरं झालं त्यांनी ती केली नाही आणि त्यांनी नकार कळवला. नकार कळवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून धाडसत्र सुरू झालं आणि अनिल देशमुखांना 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. या माणसाने 14 महिने जेलमध्ये राहणं पत्करलं, पण खोटे ऍफिडेव्हिट देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जेलमध्ये पाठवणार नाही ही हिम्मत दाखवली. स्वतः जेलमध्ये जाणं पत्करलं आणि म्हणून आपण या माणसाच्या मर्दपणाला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे, टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. बरं, यातली पुढची गंमत माहिती आहे का मित्रांनो? ज्या पोलीस कमिशनरनी हे ऍफिडेव्हिट लिहून दिलं, त्यांनी पुढे कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलं की अनिल देशमुख मला कधीच भेटले नाही, त्यांनी मला कधीच पैसे गोळा करा असं सांगितलं नाही. काय विनोद आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी पुढे सांगितलं, काय सांगितलं? ज्या इन्स्पेक्टरनी मला पैसे गोळा करायला सांगितलं अनिल देशमुखांनी सांगून म्हणून सांगितलं, त्याच इन्स्पेक्टरनी ऍफिडेव्हिट दिलं की अनिल देशमुखांची माझी कधीच भेट झाली नाही, त्यांनी मला कधीच पैसे गोळा करायला सांगितलं नाही. म्हणजे पहिल्यांदा एक खोटं ऍफिडेव्हिट लिहून घ्यायचं, त्या खोट्या ऍफिडेव्हिटच्या भरोशावर 4 ऍफिडेव्हिट लिहून घ्यायचे आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना जेलमध्ये पाठवायचं. एवढं खालच्या पातळीवरचं षडयंत्र करणारी ही षडयंत्रकारी माणसं आहेत.
हे कृपया आपण नीटपणे समजून घ्या. आता मित्रांनो, ही जी काही माणसं आहे यांनी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, यांनी महाराष्ट्राचं तरी भलं केलं का? शिंदे सरकार आहे, अवैध आहे, इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे. पण या सरकारने महाराष्ट्राचं तरी भलं केलं का? वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जो आहे 1,54,000 कोटींचा, तो गुजरातमध्ये गेला. टाटा एअरबेसचा प्रकल्प आहे 21,935 कोटींचा, तोही बाहेर गेला. एनएसजी नॅशनल पोलीस अकॅडमी असेल, हिरे व्यापार मुंबईवरनं सुरतेला गेला असेल, एकूण 17 मोठे प्रकल्प या पद्धतीनं गेलेले आहेत. आणि मित्रांनो, या पद्धतीनं जे 17 प्रकल्प गेलेले आहेत, ते 17च्या 17 प्रकल्प जर आपण समजून घेतले तर हे सरकार जे आहे ते सरकार महाराष्ट्राच्या हिताकरता वागणारं सरकार नाही. उलट हे सरकार केवळ मोदींच्या आणि शहांच्या इशाऱ्यानुसार चालणारं हे सरकार आहे, असं आपल्या लक्षात येईल. मी महाविकास आघाडीला निवडून द्या असं का आव्हान तुम्हाला करतो आहे? त्याचं कारण मित्रांनो, ही जी महाविकास आघाडी आहे ती संपूर्णच्या संपूर्ण महाविकास आघाडी प्रत्यक्षामध्ये यांच्याशी मी वारंवार बोललो, समजून घेतलं आणि त्यातून माझ्या लक्षात आलं की ही माणसं आपली राज्यघटना टिकवण्याकरता कटिबद्ध आहे, लोकशाही टिकवण्याकरता कटिबद्ध आहे आणि म्हणून आपण यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, मी जाहीररित्या आवाहन करतो आहे की आपण हे बीजेपी प्रणित जे सरकार आहे, जे आज इल्लीगल आणि असंवैधानिक सरकार आहे, त्या पक्षाला पुन्हा निवडून देऊ नका आणि महाविकास आघाडीला निवडून द्या. आता मी केवळ 2 गोष्टींबद्दल बोलणार आहे आणि या ठिकाणी थांबणार आहे. पहिली महत्वाची गोष्ट आहे, मला आता पत्र आलं की 9 पर्यंतच परवानगी आहे. ही गोष्ट आधी सांगायची असते, मग मी त्या पद्धतीनं भाषण मॅनेज केलं असतं. मी अतिशय वेळा पाळणारा माणूस आहे. ठीक आहे, पुढच्या 10 मिनिटात मी संपवतोय. मी पोलिसांनाही सूचना देतो आहे. ऑलरेडी परवानगी जर 22 पर्यंत आहे तर कोणी हे 9 वाजताचं पत्र पाठवलं? माझ्याशी वागताना जरा कायदेशीर वागत चला. परवानगीमध्ये ऑलरेडी 22 पर्यंतची परवानगी आहे, म्हणजे 10 वाजेपर्यंतची आहे, तरी मी 10 मिनिटात थांबवणार आहे. तुमच्या म्हणण्याचा मी सन्मान करतो, पण या पद्धतीची चूक पुन्हा करू नका. तर मित्रांनो, 2 मुद्दे आहेत. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेकांच्या मनामध्ये, लाडकी बहीण योजनेचं काय? ऑलरेडी महाराष्ट्र सरकारवर 1 महिन्याच्या निर्णय सोडून, कारण 1 महिन्यामध्ये जे निर्णय झाले त्यातनं किती कर्ज वाढणार आहे मला अजून माहिती नाही, 8 लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्र सरकारचं या सरकारने वाढवून ठेवलेलं आहे. एवढं कर्ज महाराष्ट्र सरकारवर असताना आणखी दर महिन्याला प्रत्येक स्त्रीच्या खात्यामध्ये 18,000 रुपये एकूण वर्षाकाठी टाकायचे आणि सरकारचं कर्ज वाढवून घ्यायचं, हे योग्य आहे काय? हा प्रश्न प्रत्येक भारतीय माणसाला पडणं स्वाभाविक आहे, राजकीय नेत्याला पण पडणं स्वाभाविक आहे. उद्धव ठाकरेजींजवळ जे मी पोहोचवलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रत्यक्षामध्ये मोदींनी जे भांडवलदारांचे 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं, व्याजविरहित, व्याजासह त्याची संख्या 30 लाख कोटींपर्यंत जाते. हे सगळे बुडालेले पैसे आहेत, जे तुमचे माझे बँकांमधले पैसे गेलेले आहेत, ते तुम्हाला मलाच भरून द्यावे लागणार आहे. त्यातून 0.1% सुद्धा रोजगार वाढत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर या पद्धतीची योजना केली आणि स्त्रियांच्या खात्यामध्ये पैसे गेले तर त्या स्त्रिया कोण आहेत? या ज्या कॅटेगरीतल्या स्त्रियांची निवड होते, म्हणजे किमान जे निकष प्रसिद्ध झालेले आहेत त्यापैकी 40% स्त्रिया गृहिणी असाव्यात. या गृहिणींना त्यांची स्वतःची एक पैशाची कमाई नसल्यामुळे सातत्यानं आपल्या पतीपुढे किंवा मुलांपुढे हात पसरावे लागतात.
सरकार माझ्या खात्यामध्ये मला 1,500 रुपये पाठवतोय, हा त्यांच्याकरता अतिशय मोठा आत्मसन्मानाचा मुद्दा आहे. हा एक सायकोलॉजिकल मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे जाऊन पडत आहेत त्यातनं काही त्या 99% तरी स्त्रिया दारू पिणार नाहीत, जुव्यामध्ये उडवणार नाही. याचा अर्थ असा आहे की ह्या स्त्रिया काय करतील, आजूबाजूला छोट्या मोठ्या वस्तू आपल्या घराकरता गृहाकरता विकत घेतील. ज्यावेळी संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचा प्रकोप असतो, नवी रोजगार निर्मिती होत नाही, त्यावेळेस अर्थशास्त्रामध्ये जे कल्याणकारी सरकार असतं त्यांनी काही गुंतवणूक करायची असते. जर सर्वसामान्य स्त्रियांची क्रयशक्ती वाढली, सर्वसामान्य लोकांची क्रयशक्ती वाढली, तर त्यांची क्रयशक्ती वाढल्यामुळं त्या आजूबाजूच्या 4 गोष्टी विकत घेतात. त्यातून छोट्या मोठ्या उद्योगांना चालना मिळते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते. असा तो अर्थव्यवस्थेचा मुद्दा आहे. याचे रिझल्ट यायला 2-3 वर्षांचा कालावधी लागतो आणि हे सरकारचं कर्तव्य असतं. आणि म्हणून आपण या लाडक्या बहिणीच्या योजनेचा विरोध करू नये या मताचा मी आहे. याचे फायदे सरकारला डेफिनेटली मिळणार आहे. रोजगार वाढीच्या प्रक्रियेमधनं, छोटे मोठे उद्योग वाढण्याच्या प्रक्रियेमधनं, जे ऑलरेडी या देशामध्ये डिमॉनिटायझेशन 500,000च्या नोटा बंद केल्यानंतर आणि कोविड नंतर अतिशय हाल झालेले आहेत, त्यातनं सुधारायला संधी मिळेल. त्यामुळे आपण याची तारीफ केली पाहिजे आणि आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगितलं पाहिजे की हे जे तुमचे आत्ताचे उद्दाम भाऊ आहे महेश शिंदेसारखे, आमदार महेश शिंदे, डायरेक्ट धमकी देतात, तुम्ही जर मला वोट दिले नाही तर तुमची नावं याद्यांमधनं कापून टाकू. आमचे अमरावतीचे रवी राणा मित्र ते जाहीररित्या धमकी देतात, तुमचे पैसे परत घेऊ, जसे काही यांच्या बापाचे पैसे आहेत. अरे हे पैसे सरकारचे आहेत, म्हणजे जनतेचे आहेत, जनतेला दिलेले आहेत, तुम्ही मध्येच घेणारे कोण? आणि मत द्या ही अट टाकणार त्यासाठी. मुळामध्ये असल्या उद्दाम भावांना हाकला आणि जे अधिक नम्र आहेत, लोकशाहीची बूज राखत आहेत, संविधान वाचवण्याचं अभिवचन देत आहेत, लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं अभिवचन देत आहेत, जे आपले महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये जाऊ देणार नाहीत, असं जे सरकार आहे त्या सरकारला निवडून आणा असं आपण आवाहन करायला पाहिजे. ऑलरेडी माझं अनेक नेत्यांशी बोलणं झालेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले, आम्ही 2,000 रुपये देण्याचा विचार करतो आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असं म्हणाले, आम्ही 3,000 रुपये देण्याचा विचार करतो आहे. काँग्रेसची राज्य ज्या प्रांतांमध्ये आहे त्या तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजनेखाली अशाच पद्धतीची ती योजना आहे. त्यामध्ये स्त्रियांच्या खात्यामध्ये दरवर्षी दर महिन्याला 2,500 रुपये टाकले जात आहेत. कर्नाटकमध्ये 2,000 रुपये टाकले जात आहेत. आणि त्यामुळं ही जी योजना आहे त्या योजनेमध्ये किमान 2,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणारच आहेत असं आश्वासन तुम्ही देऊ शकता. तुम्ही सांगा सगळ्या लाडक्या बहिणींना की काळजी करू नका, तुम्ही या सरकारला पाडा, दुसरं सरकार निवडून आणा महाविकास आघाडीचं, त्यांच्याकरता तुम्ही अधिक लाडक्या बहिणी आहात. शेवटचा एक छोटासा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी थांबणार आहे आणि तो मुद्दा आहे संविधानाचा, जो अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या वयाची जी माणसं आहेत त्यांनी आपलं लहानपणचं दृश्य आठवा. ज्या खेड्यांमधल्या वाड्यामध्ये काही लोकांना आतमध्ये प्रवेश नसे उंबरठ्याच्या आत, आल्यानंतर ते उंबरठ्याच्या बाहेर बसलेले असत, त्यांना चहा देताना सुद्धा स्वतःची कपबशी ठेवलेली विसरून आणावी लागत असे, वरून असा चहा उतला जात असे आणि चहा प्यायल्यानंतर पुन्हा ती कपबशी त्या ठिकाणी विसळून ठेवावी लागत असे. अशी अस्पृश्यता आपल्या देशामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अस्तित्वात होती. आज त्यांचीच मुलं रिझर्वेशन्स प्राप्त झाल्यामुळं शिक्षणामधलं आणि नोकऱ्यांमधलं अनेक लोक मोठमोठे ऑफिसर्स आहेत. कोणी IAS झालेलं आहे, कोणी IPS झालेलं आहे, कोणी डॉक्टर झालेलं आहे, कोणी इंजिनियर झालेलं आहे, कोणी प्राध्यापक झालेलं आहे, कोणी वैज्ञानिक झालेला आहे. हा संपूर्ण समाज गेल्या 70 वर्षांमध्ये कसा बदलत गेलेला आहे ते आपण प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. आज हे मोदींचं आणि महाराष्ट्रामधलं हे भाऊचं सरकार, देवाभाऊचं सरकार, सरकारी नोकऱ्या यांनी पूर्णतः मोडीत काढलेल्या आहेत.
सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण सुरू केलेलं आहे. माझ्या सचिवांच्या दारावर एक पोरगा उभा असायचा सामाजिक न्याय विभागाच्या. त्याला मी एकदा विचारलं, बाबा रे तुझी डिग्री काय आहे? तो म्हणाला, मी पीएचडी झालेलो आहे. अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतरच पीएचडी करता येतं. म्हटलं, अरे तुझी पोस्ट काय आहे? तो म्हणाला, मला पोस्टच नाही, कारण मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. म्हटलं, तुझा पगार किती आहे? तो म्हणाला, माझा पगार अधिकृत 16,000 आहे, माझ्या हातात 12,000 येतात, कारण कॉन्ट्रॅक्टरला पगार जातो, मला 12,000 मिळतात. आता एवढं झाल्यावर मी गप्प राहायला पाहिजे ना. मी म्हणालो, का रे तुझं लग्न झालं काय? तो म्हणाला, सर मुंबईमध्ये ज्याला 12,000 रुपये पगार मिळतो त्याच्यासोबत कोण पोरगी लग्न करणार? मला असं वाटलं की हा मुलगा कदाचित उच्च जातीतला आहे, याला रिझर्वेशनचे फायदे मिळणं शक्य नाही म्हणून ही अवस्था झाली असेल, म्हणून मी त्याला मुद्दाम जात विचारली. मी कधी कोणाला जात नाही विचारत. तो मला म्हणाला, मी शेड्यूल कास्ट आहे. शेड्यूल कास्ट असून पीएचडी झालेला पोरगा, पोस्ट ग्रॅज्युएट असलेला पोरगा 12,000 चपराशाचं काम करतो आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये 40% नोकऱ्या जवळपास रिकाम्या आहेत. रिझर्वेशन संपवण्याचा हा उत्कृष्ट मार्ग आहे. नोकऱ्या संपल्या की ऑटोमॅटिक नोकऱ्यांमधलं रिझर्वेशन संपतं, त्यामुळे रिझर्वेशन संपण्याची गोष्टच करावी लागत नाही. पण ज्या लोकांनी या देशामध्ये नोकऱ्या थांबवून, सरकारी नोकऱ्या थांबवून आणि लॅटरल एंट्री करून, डायरेक्ट एंट्री करून नोकऱ्यांचे रिझर्वेशन जवळपास संपवले, तेच सरकार आज ओरडतंय की राहुल गांधींनी रिझर्वेशन थांबायचं म्हटलेलं आहे, त्यांचा निषेध. मी जेव्हा हा पहिल्यांदा मुद्दा ऐकला, म्हटलं राहुल गांधींनी काही चूक केली का? कारण राहुल गांधींचे विचार मला फार चांगले माहिती आहे. त्यानंतरच आम्ही निर्णय घेतला की महाविकास आघाडीला आपण काय मदत केली पाहिजे, इंडिया आघाडीच्या मागे उभं राहिलं पाहिजे. राहुल गांधींची मी प्रत्यक्ष भेटून चर्चा केलेली आहे. 28 मिनिटं चर्चा झालेली आहे. ते काय बोलतात, काय लिहितात हे वारंवार मी पाहत असतो. आणि लोकसभेच्या आधी जे न्यायपत्र प्रसिद्ध झालेलं आहे काँग्रेसचं, ते अतिशय उत्कृष्ट दस्तऐवज आहे. या देशामध्ये राज्यघटना अंमलात आणायची असेल तर कशा पद्धतीनं राज्य चाललं पाहिजे हे खऱ्या अर्थानं त्याचं उत्कृष्ट दस्तऐवज आहे. असे राहुल गांधी रिझर्वेशनला विरोधच कसे करू शकतात? जे राहुल गांधी आग्रह धरतायत की सगळ्यांचं जातीगत जनगणना झाली पाहिजे, जातीगत जनगणना झाल्यानंतर प्रत्येकाला त्याच्या संख्येनुसार हक्क मिळाले पाहिजेत, असं म्हणणारे राहुल गांधी एवढंच नव्हे तर 50% रिझर्वेशनचं जे सिलिंग आहे ते वाढवलं पाहिजे, त्याकरता घटना दुरुस्ती केली पाहिजे, मोदींनी ती करावी, इंडिया गठबंधन आणि काँग्रेस त्याला पाठिंबा देईल आणि त्यांनी ती एकमतानं करावी, या पद्धतीचं आश्वासन देणारे राहुल गांधी आणि मागणी करणारे राहुल गांधी रिझर्वेशनला विरोध कसे करतात? आणि म्हणून त्यांचं ते वक्तव्य मी ऍक्च्युअली ऐकलं. हिंदू या इंग्रजी दैनिकामध्ये ते जसंच्या तसं त्यांनी प्रसिद्ध केलं, तेही मी माझ्या जवळ बाळगलं. राहुल गांधी अर्धवट बोलले नाहीत, नीट बोलले आहेत. आणि ते नीट बोललेले असताना सुद्धा या लोकांची गफलत का झाली? आता राहुल गांधी अमेरिकेमध्ये बोलले, इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला, इंग्रजीमध्ये त्यांनी उत्तर दिलं. राहुल गांधींचं इंग्रजी खूप चांगलं आहे. मी स्वतः इंग्रजीचा प्राध्यापक राहिलोय, ग्रॅज्युएशनला इंग्रजी शिकवलेलं आहे. मला माहित आहे की ज्या पद्धतीचं त्यांनी इंग्रजी वापरलं ते वर पाहताना जरी फार सिंपल वाटलं तरी त्यातली फ्रेज मात्र नेहमी वापरातले नाही, त्यामुळे अनेकांना ती कळणार नाही. आमचे एक MLA गायकवाड आहेत, ते असं म्हणाले की राहुल गांधींनी रिझर्वेशन थांबवतो असं म्हटलंय, त्याची जीभ कापून टाका, एवढे एवढे लाख रुपये मी त्यांना देईन. मी या राहुल गांधींचं जरा प्रोफाईल तपासलं आणि मी प्रोफाईल तपासल्यानंतर माझ्या लक्षात आलं की राहुल गांधींचं नाही, या गायकवाडांचं प्रोफाईल आपल्याला सांगता आहे की या माणसाला बिचाऱ्याला साधं इंग्रजीच कळणं मुश्किल आहे, तेव्हा एवढं चांगलं इंग्रजी कळणं शक्य नाही. आणि म्हणून MLA गायकवाडांना माफ, जे त्यांना कळलंच नाही त्याबद्दल त्यांना दोष कशाला द्यायचा. दुसरे आमचे नागपूरचे BJPचे अध्यक्ष, त्यांचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे. म्हटलं आपण केवळ त्यांच्या बोलण्यावर जाऊ नये, आपण त्यांचं प्रोफाईल तपासलं पाहिजे. आणि म्हणून मी उत्सुकतेनं विकिपीडियात पाहिलं, त्यामध्ये लिहिलेलं आहे की बावनकुळे यांनी सायन्स ग्रॅज्युएशन मध्ये शिकण्याचा 1 वर्षाचा उपक्रम केलेला आहे. 1 वर्षाचा.
म्हटलं अरे सायन्स ग्रॅज्युएट तर इंग्रजी माध्यमातच असतं, मग यांना इंग्रजी कसं नाही कळलं? कळायलाच पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की यांना जर इंग्रजी चांगलं कळलं असतं तर यांनी बीएससी पार्ट 1 पूर्ण केलं असतं, मग बीएससी पार्ट 2 केलं असतं, मग पार्ट 3 केलं असतं, बीएससी केलं असतं, त्यानंतर कदाचित एमएससी केलं असतं. पण आता इंग्रजीचीच बोंबाबोंब. त्यामुळे बावनकुळेंना माफ. आता जे कळलंच नाही त्याच्याबद्दल दोष कशाला द्यायचा? आमचे तिसरे एक मित्र आहे, माझे व्यक्तिगत मित्र पण होते एकेकाळी, म्हणजे आहे, मी ज्यांना मित्र मानतो त्यांना आयुष्यभर मित्र मानतो, डॉक्टर अनिल बोंडे. मला माहित होतं ते एमडी आहे, तरी मी चेक केलं. आता विकिपीडियामध्ये त्यांनी एमडी केलं एवढंच लिहिलं. मी माझ्या अमरावतीच्या डॉक्टर मित्रांच्या कंपूला फोन केला. म्हटलं का हो, हे अनिल बोंडे जे एमडी झालेले आहेत ते आयुर्वेदामधले आहेत की इकडे ॲलोपॅथी मधले आहेत? का हो मानव, तुम्हाला माहित आहे ना, तुमची पण चांगली ओळख आहे ना त्यांच्याशी, अनेकदा तर तुम्ही भेटला आहात, तुम्हाला माहित आहे ना त्यांनी आधी एमबीबीएस केलं आणि त्यानंतर एमडी केलं. आयुर्वेदवाले कमी दर्जाचे असतात असं नाहीये, पण कदाचित आयुर्वेदवाल्याचं इंग्रजी कच्चं राहू शकतं. पण ज्यांनी एमबीबीएस केलं त्यानंतर एमडी केलं त्यांना इंग्रजी कळत नाही. यांना इंग्रजी कळत नाही. मग माझ्या डोक्यात शंका आली की यांचं एमबीबीएस आणि एमडी खरं आहे की नाही, कारण यांच्या नेत्यांच्याच डिग्र्या खऱ्या आहेत की नाही याच्याबद्दल आपल्या मनात डाऊट आहे. नेते म्हणजे सर्वोच्च नेते मोदीजी, मग यांच्याही नेत्या खऱ्या आहेत की नाही डिग्र्या? कसं आहे इंग्रजी कळलं नाही? काय आहे, मी तुम्हाला ते वाक्य वाचून दाखवतो. जसं जॉर्ज टाउन मध्ये त्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की भारतामधले रिझर्वेशन केव्हा थांबतील, त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणतात, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. आपण भारतामधले रिझर्वेशन थांबवण्याचा तेव्हाच प्रयत्न करू शकतो, विचार करू शकतो, जेव्हा भारत फेअर प्लेस बनेल. पुढचं त्यांचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. पण इंडिया अजून फेअर प्लेस नाहीये, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन थांबवता येणं शक्य नाहीये, असा त्याचा अर्थ होतो. डायरेक्ट होतो, काढावा लागत नाही, बिटवीन द लाईन्स नाही, डायरेक्ट हेच अर्थ आहे, त्याचे दुसरे अर्थ नाही. यातली गोची आहे फेअर प्लेस. मी आता इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन की ही फ्रेज जी आहे फेअर प्लेस ही नेहमी वापरली जात नाही, आणि त्यामुळे सामान्य इंग्रजी कळणाऱ्या माणसाला कळणं शक्य कठीण जात. अरे पण डिक्शनरी नावाची काही गोष्ट आहे की नाही, डिक्शनरीमध्ये आपल्याला पाहता येते की नाही. या फेअर प्लेस शब्दाचा अर्थ मी तुम्हाला आता समजावून सांगतो. वेबस्टरची डिक्शनरी काढा, कॉलिन्सची डिक्शनरी काढा, त्यामध्ये फेअर प्लेसचा अर्थ दिलेला आहे विदाउट डिस्क्रिमिनेशन, म्हणजे जिथे कोणताही भेद न करता प्रत्येकाला न्याय मिळतो अशी जागा. ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये दिलेला आहे समान संधी, इक्वल अपॉर्च्युनिटीज. ज्या ठिकाणी, ज्या देशामध्ये, ज्या प्लेसमध्ये सगळ्यांना समान संधी मिळते, ज्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही, अशी भारत जर जागा असती तर आपल्याला रिझर्वेशन थांबवता आले असते. पण अजूनही भारतामध्ये सगळ्यांना समान संधी नाही, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन थांबवता येत नाही, असं राहुल गांधी क्लिअरली बोललेले आहेत. राहुल गांधी जे बोलले ते ऑलरेडी राज्यघटनेनंच म्हटलेलं आहे, नवं काही ते बोललेले नाही. रिझर्वेशन सुरू करण्यामागेच कारण सांगितलेलं आहे की या देशामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे, सगळ्यांना समान संधी नाही, त्यामुळे सगळ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी रिझर्वेशन देणं गरजेचं आहे. आता या तिघांचा या पद्धतीने आपण विचार केला. अनिल बोंडे तसं म्हणाले की ते श्याम मानव, त्यानंतर ज्ञानेश महाराव आणि राहुल गांधी तिघांच्याही जिभा जाळा. आता माझी जीभ कशाला जाळत होते मला माहित नाही. आता मी त्यांना एवढंच सांगतो की तुमची नात वगैरे कोणीतरी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असेल, ती जी शिकवणारी बाई आहे कॉन्व्हेंटची, तिला घरी बोलावून घ्या, तिला विचारा या वाक्याचा अर्थ काय आहे, समजून घ्या, थोडा बहुत प्रकाश पडेल. डिग्र्या खऱ्या नसल्या तरी प्रकाश पडेल आणि कळेल, आणि खऱ्या असतील तर मात्र मग त्या डिग्र्यांबद्दलच शंका निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. बरं, या सगळ्यांचं सोडावं, पण आमचे देवेंद्र भाऊ रिझर्वेशन्सला विरोध करतात. म्हणजे राहुल गांधींनी रिझर्वेशन्सला विरोध केले असं म्हणून आंदोलन करतात आणि स्टेटमेंट करतात. देवेंद्र भाऊंचे वडील एकेकाळी माझे अतिशय चांगले मित्र होते, त्यामुळे सुरुवातीपासून त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये एक आत्मीयता आहे.
2005 पासून त्यांच्यासोबत कायद्यासंबंधी वारंवार चर्चा होत आलेली आहे. त्यांना कायद्याचं आणि इंग्रजीचं अतिशय उत्तम ज्ञान आहे अशी माझी परवापर्यंत समजूत होती. त्यांनी सुचवलेल्या अनेक सूचना या कायद्यामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. मी जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल बोलतो आहे. मला कळेना की बाबा देवेभाऊचं असं कसं झालं, यांना कशी वाक्यरचना कळली नाही. म्हणून मी त्यांचा विकिपीडिया चेक केला. त्यांनी LLB केलेलं आहे मला माहीतच होतं, पण मला त्यातनं कळलं की देवाभाऊंनी केवळ LLB केलेलं नाहीये, बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेला. आता बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? इंग्रजी माध्यमातूनच ते करावं लागतं. म्हणजे यांनी LLB इंग्रजी माध्यमातून केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन LLB आपलं बिझनेस मॅनेजमेंट मधलं इंग्रजी माध्यमातून केलं, वरून त्यांनी जर्मनी मधला एक डिप्लोमा घेतलेला आहे, अर्थात तोही इंग्रजी माध्यमातला असावा. एवढं इंग्रजी माध्यमातलं शिक्षण गेलेलं देवाभाऊ यांना का नाही कळलं? मग माझ्या लक्षात आलं काहीतरी आपलं चुकतं. मी पुन्हा विकिपीडिया चेक केला आणि मला त्यात मुद्दा सापडला. काय होतं, ज्यावेळेस आपल्या देशावर इमर्जन्सी लादली गेली त्यावेळेस आपले देवाभाऊ देवेंद्र फडणवीस हे इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकत होते. इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल. इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लादली, त्यांचे वडील जेलमध्ये गेले, मीही त्या काळामध्ये जेलमध्ये गेलो, म्हणूनच आमची नंतर चांगली मैत्री झाली. त्यामुळे देवाभाऊंनी इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल सोडलं आणि ते गुरुकुल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं देवाभाऊंचं इंग्रजी का कच्चं राहिलं ते. आता माझी देवाभाऊंना विनंती आहे की त्यांची मुलगी बहुधा कॉन्व्हेंट मध्ये शिकते आहे, तिच्या शिक्षिकेला घरी बोलवावं. खरं म्हणजे मी म्हणायला पाहिजे आपल्या पत्नीला विचारा, पण असं म्हणणं योग्य नाही म्हणून मी शिक्षिकेला बोलवा असं म्हणतो आहे. शिक्षिकेला बोलवावं आणि तिच्याकडनं या वाक्यांचा अर्थ समजून घ्यावा, फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. आणि तो कळल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की राहुल गांधींनी कधीही रिझर्वेशन थांबवतो असं म्हटलेलं नाही. आपण आतापर्यंत खोटं बोलून महाराष्ट्रामध्ये गदारोळ करत आलो आहे, म्हणून त्यांनी सगळ्या जनतेची माफी मागावी, राहुल गांधींची माफी मागावी. आणि हे जर त्यांनी केलं नाही तर आपण एवढंच म्हणू शकतो की देवाभाऊ झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, बार बार झूठ बोलो वाले तुम्ही आहात. मित्रांनो, हे जे सांप्रदायिक विचारांचं, मनुवादी विचारांचं, खुनशी आणि भ्रष्ट हुकुमशाही आणू शकणारं जे सरकार आहे, शेठजी बंडींचं सरकार आहे, हे आजचं इल्लीगल असंवैधानिक सरकार आणि त्याच्यासोबतचे त्यांचे पक्ष यांना घरी पाठवा आणि संविधान मांडणारं, शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणारं, लोकशाही टिकवण्याचं आश्वासन देणारं, संविधान अधिक उत्तम पद्धतीनं रुजवण्याचं आश्वासन देणारं महाविकास आघाडीचं सरकार आणा असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.